पता झालं. इकडे पप्पा एका चुलीवर आहेत, आई एका चुलीवर आहे. तू कशाला शो पीस नको आहे आम्हाला. जरासं उचल भात. हा बघ, जिरा राईस. आणि जास्त काम करणारी इकडे माणसं आहेत. आणि इथे आता चाललंय चरचरीत मस्तपैकी असं आईच्या हातचं मटण. पप्पा इकडं 3 चुलीसनी जाळ घालतायत आणि आई इकडं एक झालं की एक. आता जिरा राईस केलाय, जिरा राईस म्हणू शकताय, मसाले भात म्हणू शकताय. नैसर्गिक वारं लागायला, त्याला फुकायची गरज नाही, काही नाही. आणि इकडे छान असा कांदा, महाग जरी झालेला असला तर भरपूर घालायचा, विचार करायचा नाही. वारं बघा, आणि पाहुणं पण आमचे आलेले आहेत. आधीमध्ये कोणाचा आवाज आला तर इग्नोर करा, कारण की माणसं भरपूर आहेत त्याच्यामुळे आवाज तर येणारच. आणि इकडे चूल आहे ना, छान अशा न फुकता नैसर्गिक वाऱ्यामध्ये पेटलेल्या आहेत, छान अशा. आणि इकडं आलंय पाहुणे, भक्तीचा मामा हा, इकडे माझी मामी, चारी बाजून ऊस. इथं मोठं डिस्कशन चाललंय की हा आचारी कुठून आणलाय. आणि भाऊजबाई म्हणते की आमच्या गावातनं 40 वर्षापूर्वी आम्ही पाठवलेला आहे. म्हणजे ही आहे मम्मीची आमच्या भाऊज, माझी मामी, सख्खी मामी. इकडे फक्त कांदा कोथिंबीर टाकलेला आहे. आमची मम्मी मोठे मोठे जेवणाची पण ऑर्डर घेते, म्हणजे आता नाही घेत, पहिली घ्यायची. त्याच्यामुळं मम्मी जेवण मस्त बनवते. आणि असं काय नाही, फक्त गॅसवरतीच. किंवा इकडे मसाला बघा, भात झालेला आहे. आणि इकडं भेट आणलेली, पाहुण्याने खायला आणलेलं लागलंच फोडून खायचं चाललंय, ठेवायचं नाही शिल्लक. आणि इकडे काय आणले, इकडे आणले चॉकलेट. मलाच पहिलं चॉकलेट, हॅपी बर्थडे, बर्थडेचं चॉकलेट. जरा बोलण्याच्या गडबडीत झाली गोंधळ, कारण की पाहुणा आलेत म्हणून ना. भाऊ गेलं. आणि इकडे भरपूर सारं असं मी आणलेला आहे, भरपूर म्हणजे भरपूर. मी ना बिस्किट मधली क्रीम मी खाल्ली आणि बिस्किट दादा तशी हुशार आहेस तू. इकडे सगळे मसाले वगैरे घालून ना मटण टाकून घेतले. आणि आज ना आम्ही आणले 6 किलो मटण, कारण की लोक पण तेवढीच होती. आणि मम्मीची मटण करण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे. तर इथे ना मसाला घालून मम्मी वाफ वगैरे देऊन घेते आणि त्याच्यानंतर मग आमटी वगैरे बनवते, म्हणजे गरम पाणी घालून आमटी वगैरे बनवते. त्याच्यामुळे मम्मीचं जेवण छान होते, आहे की नाही, मस्त एकदम. आणि इकडे मम्मी ना फक्त मांसाहार करणार आहे जेवण, आणि शाकाहारी जेवण आतमध्ये घरामध्ये चुलीमध्ये आत्ती आणि अक्का बनवत आहेत. आम्ही चाललोय माझं ताट बनवायसाठी पानं आणायला. बाकीच्यांची सगळ्यांना पत्रावळे आणलेत, पण मला पाहिजे ताट ह्या पानाचं. आणि त्याच्यात जेवल्याशिवाय मला गावी आल्यानंतर ना जेवल्यासारखं वाटत नाही. पण ह्याला ना काय व्यवस्थित एवढं पानं नाही आहेत, पप्पा शोधतायत ते बघा. ही अशी पानं आणि त्याचं ताट बनवायचं. ह्याची झाडं मोठी मोठी असतात. आणि हा पण ऊस आपलाच आहे. ह्या वेळेला ऊस ना एवढा का बरोबर आलेला नाही आहे, कारण की प्रत्येक ठिकाणी पावसाचं तर प्रमाण माहीतच आहे तुम्हाला. त्यामुळे ना ऊसाला पुरेसं पाणी मिळालेलं नाही, त्याच्यामुळे ऊस जास्त काय पोचलेला नाही. इकडे पाईपलाईन गेली आहे आपल्या बोरची, सगळीकडे असं पाईप घालून पाणी फिरवलंय. पण ते एका बोरचं पाणी ना सगळ्या शेताला, म्हणजे आमचं शेत आहे 5 एकर, तेवढ्या शेताला ना बोरचं पाणी पुरत नाही. आणि पाऊस झालेला नाही, त्याच्यामुळे ऊस ना असं एकदम छोटे छोटे असे ऊस आलेत. पप्पाने खूप सारी पानं काढून घेतली आणि तुम्हाला दाखवते आमचे पप्पा कसे पटपट पटपट
त्या पानाची ताट करतात. मी कधी पण येते तुम्हाला ना त्या ताटामध्ये जेवल्याशिवाय ना असं गावाला आलेल्याची फिलिंग होतच नाही. ते ना मी आणि पप्पा आले. हां 1-2 करूया आणि कोणाला लागलं तर भक्ती नक्कीच घेईल. माझं ताट बघून ती पण लगेच चालू करेल. परत आणि कुठे यायचं. तर 2 ताटासाठी आम्ही पानं काढून घेतो. बाकीच्यांना पत्रावळे आणलेत आणि छानपैकी असं आपण आज बड्डे सेलिब्रेशन करायचं आहे. आज कोणाकोणाचा बड्डे आहे त्यांना विश यू हॅपी बर्थडे ऑल ऑफ यू. पप्पाकडे बघतात. झाड ना ते सुकलंय थोडं त्याच्यामुळे त्याची पानं ना अशी हे झालेत, फाटलेत आणि आपल्याला चांगली गोल पानं पाहिजेत. मस्तपैकी ताट होईल. आणि मॅचिंग बांगड्या पण केलेत. साडीची मॅचिंग केले. साडीमध्ये हिरवा आणि रेड कलर आहे, परत गोल्डन कलर आहे. त्याच्याप्रमाणे मी बांगड्या पण घातलेत. खूप सारी घातली पप्पाने पानं, भरपूर झाली. हे बघा एवढी पानं काढून घेतलीत पप्पाने. आता ह्याचं ताट बनवूया. चला जाऊया. हे पण इथं ना माझी आत्ती, ही म्हणजे माझी सख्खी आत्ती आहे. ही ना मला भोपळीची भाजी देते. सापडते काय? हां हे बघा ही भोपळीची भाजी ती माझ्यासाठी काढते. हे भोपळीचा वेल आहे शेतातला. सावकाशी इकडे आणि मोठे मोठे भोपळे पण लागलेत. त्याच्यातला एक भोपळा मी घेऊन गेले गावी कोल्हापूरला घाऱ्या करायला. काजूचं झाड आहे. इकडे बहीण भाऊ दोघं जण भाजी काढायला लागलेत. ही शेतातल्या भाज्या रानभाज्या ह्या असतात ना त्या वर्षातून 1-2दा तरी खाव्यात. पण आमच्याकडे इकडे पप्पा मम्मी कोणी जर येत असेल ना तर ही भाजी, परत हरभऱ्याची भाजी, लाल भाजी, मेथी हे ना शेतात जे भाज्या असतात त्या प्रत्येक वेळी येता घेऊन येतात. इथं माझ्याकडे दिलेत आत्तीनं. इकडे यांचा खेळ चाललाय. लुडो खेळायचं चाललंय. आणि इथं अक्का बनवते. जरा बघू सरक. आणि कोण मागाल का पहिलं कसं पप्पाने केलं. पप्पा तुम्ही दाखवा जरासं कसं करताय. हे ना नारळीच्या झाडाचं पान, त्याच्यामधले काढलेले दांडा तो काय काठी. इकडे पप्पा बनवतायत, इकडे अक्का बनवताय. कॉम्पिटिशन लागलेली आहे दोघांच्या मध्ये कोणाची चांगली बनते. पत्रावळी त्याला नंबर देणार, त्याला 1 फोड जास्त देणार. आणि मामी बघा काय करते. एका पानातच वाढतो बाई म्हणणार कशाला ती आणि दुसरं जोडायचं. पाणी बनवलं पण एवढं आकडीचं अजून झालं नाही. आकडीचा 2nd रँक, यांचा 3rd रँक नाही करून सुद्धा 3रा रँक द्यालोय आम्ही फक्त पाण्या द्यायला म्हणून. बाबा बोला की सबस्क्राईब करा म्हणा. बाबा सबस्क्राईब करा म्हणा. म्हणा बाबा सबस्क्राईब करा म्हणा. सबस्क्राईब करा. काय म्हणायचं? सबस्क्राईब करा म्हणा. लाईक करा. सबस्क्राईब करा म्हणा की. सबस्क्राईब करा. शेअर करा. इकडे झालेली आहे पप्पांची व्यवस्थित गोल आणि इकडे अक्काची झाली जराशी तिरकी म्हणून त्याचं ऑपरेशन करायचं परत चाललंय. रस्सा सांडला तरी आपण असं करून प्यायचा. बाबांची मस्त झाली गोल गोल. असं बाबा म्हणते सबस्क्राईब करा. इकडे पप्पांची पण आणि अक्काची पण पत्रावळी झाली छान अशी गोल गोल.
कोण कोण ह्याच्यावरती जेवलंय आणि हे ना ह्या अशा पत्रावरती कोण कोण जेवलेला आहे, चव कशी लागते कमेंट करून सांगा. मला तरी आवडते, चव तरी डबल होते ह्याच्यावर मला जेवता वेळी तरी. केक आणा ना. हा नाहीच ना.